नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे ऐश्वर्या विचार करत असते की सारंग नक्की कुठे गायब झाला आहे. मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासूनच तो गायब झालाय. त्याला खरं तर नसेल ना कळलं की मी खोटं बोलले त्याच्यासोबत. या विचारात ऐश्वर्या पूर्णपणे बुडून गेलेली असते. तितक्यात तिथे जानकी येते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की काय ग ऐश्वर्या, किती नाटके करशील अजून. यावर ऐश्वर्या म्हणते कशाबद्दल बोलतेस तू नक्की. मग जानकी म्हणते की अगं तुझ्या नाटकांबद्दल जर सांगायचं झालं ना तर एक जन्म देखील कमी पडेल. मग ऐश्वर्या म्हणते हे बघ तू गप्प बस, उगाच लेक्चर देऊन झालं असेल ना तर निघ इथून. त्याबरोबर जानकी म्हणते अगं अशी कशी बायको आहेस तू, तुझा नवरा काल दुपारपासून बेपत्ता आहे आणि त्याला शोधण्याऐवजी तू इथेच रूममध्ये येरझारा घालत बसलीस. मग ऐश्वर्या म्हणते की हे बघ मी काय करायचं हे तू मला सांगू नकोस. तू आहे ना लाडकी वहिनी या सगळ्या घरादाराची. त्यावर जानकी म्हणते हो मी माझं काम करतेच आहे, पण तुझं काय. मग ऐश्वर्या म्हणते हे बघ तू मला शिकवू नकोस. ऐश्वर्या फक्त मग जानकी म्हणते की ऐश्वर्या तुला फक्त कारणे देता येतात. आणि इकडे सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की आज तुमच्यावरती कलाकार आम्हाला दिसलाय, काय ॲक्टिंग करता तुम्ही. त्यावर इन्स्पेक्टर सावंत देखील म्हणतात की अहो सर, मी आजच ही अशी सर्व्हिस पहिल्यांदा केली आहे, ते पण तुमच्या आणि ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरून. पण मी खरं सांगू का, जेव्हा मी घरात सारंगबद्दलची बातमी दिली तेव्हा तुमची आई चक्कर येऊन पडल्या. याचं मला खूप वाईट वाटलं. मग सौमित्र त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देतो. तोपर्यंत तिथं अवंतिका येते आणि सारंग भाऊजींना म्हणते की सारंग भाऊजी चला मी तुमची रंगरंगोटी करते. त्यावर सारंग म्हणतो काय, कशाला. मग अवंतिका म्हणते की अहो तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा रंग लागेल तेव्हाच तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचं रंग उतरेल ना. त्याबरोबर सारंग म्हणतो हो हो बरोबर आहे. मग अवंतिका ॲक्सिडेंट झाल्यासारखा सारंगचा मेकअप करून देते, कारण नाटक रिअलिस्टिक वाटायला हवं ना. तर आता इथे दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्याला एक मेसेज आलेला असतो. त्यात लिहिलेलं असतं की प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे. त्या रणदिव्यांची प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं हानिकारक आहे. त्यामुळे आपण प्रॉपर्टीची डील करू. डील करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. आता हा मेसेज पाहून ऐश्वर्या विचारात बुडून जाते. ती विचार करते का अरे हा नंबर कोणाचा आहे आणि मला का कॉन्टॅक्ट करायला सांगितलंय, ते पण प्रॉपर्टीची डील करण्यासाठी. तर आता इकडे सुमित्राची आई ही रडत असते. ती म्हणत असते की माझा गोंड्या कुठं गेला ग, त्याला शोधून आण ना. मग सुमित्रा म्हणते हो ग शोधणं चालूच आहे, तू नको काळजी करू. आणि दोघीही खूप रडू लागतात. त्याबरोबर तिथे ऋषिकेश येतो. मग आजी ऋषिकेशला देखील म्हणते की ऋषिकेश तू काही कर, पण सारंग तुझा धाकटा भाऊ आहे, त्याला तू शोधूनच काढ. पोलीस काय त्यांचं काम करतच राहतील, पण मला तुझ्यावर विश्वास आहे की तूच आपल्या गोंड्याला शोधू शकशील. त्यानंतर सुमित्रा म्हणते की थांबा मी देवी आईला साकडं घालते, म्हणजे माझं सारंग लवकर सापडेल. त्याबरोबर नाना म्हणतात की अगं सुमित्रा काय बोलतेस हे, तुझी एकतर तब्येत ठीक नाहीये, मग तू कसं काय मंदिरात जाशील. मग ऋषिकेश म्हणतो की नाना आईची इच्छा आहे तर तिला जाऊ द्या मंदिरात, तुम्ही जा तिच्यासोबत. मग नाना सुमित्राला घेऊन मंदिरात गेलेले असतात. तर इकडे आपण पाहतो की आता इकडे आजी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये गेलेली असते आणि ऐश्वर्याला जवळ घेऊन म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तुझ्यावर काय बिततंय ते मी समजू शकते, कारण आपलं सारंग कालपासून घरात नाहीये. सापडेल आपलं सारंग, तू नको काळजी घेऊ. असं म्हणून आजी ऐश्वर्याला मिठी मारते. आता ऐश्वर्या देखील दुखी असल्याचं नाटक करायला लागते. ती पण आजीला जवळ घेऊन म्हणते हो ना आजी, सापडतील सारंग, काही झालं नसेल त्यांना, नसतील मेले ते. हे ऐकून आता आजी म्हणते अगं असं काय बोलतेस ऐश्वर्या, असं काही नको बोलू, जरा चांगलं बोल तू. तसं पण मी आता देवी आईला साकडं घालून आलीयेच, कारण माझ्या लेकाला काही होऊ नये म्हणून. मग तो सुखरूपच घरी येईल, तू नको काळजी करूस. आता इथे दुसरीकडे अवंतिकाने सारंगचा मेकअप केलेला असतो. मग अवंतिका सारंगला आरसा देऊन त्याचा चेहरा दाखवते. स्वतःचा चेहरा पाहूनच सारंग खूप घाबरतो आणि जोरात ओरडतो. मग सर्वजण म्हणतात की बघा हा स्वतःच घाबरला. मग याचा चेहरा ऐश्वर्याने बघितला तर तिची हालत काय होईल. त्यानंतर सारंग म्हणतो की हो वहिनी, पण एक प्रॉब्लेम आहे. जर हा चेहरा आईने पाहिला तर आईचं काय होईल, कारण तिला ही बातमी कळाल्यावरच चक्कर आली होती. आणि आता जर असा माझा अवतार पाहिला तर आईवर काय बितेल. मग अवंतिका म्हणते की नाही, नाना आणि आई दोघेही इथे येणार नाहीत, कारण ते देवळात गेलेले आहेत. आता जानकी वहिनीशी माझं बोलणं झालंय तेव्हा त्यांनी मला सांगितलं.
त्यानंतर आता इन्स्पेक्टर आणि सौमित्र हे घरी जातात. घरी गेल्यावर ऋषिकेश त्यांना विचारतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, काय झालं सारंगचं, सापडला का तो? यावर इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र दोघेही गप्प बसतात. यानंतर सौमित्र खाली बसतो आणि खूप दुःखी दिसत असतो. मग तो रडून सांगू लागतो की सॉरी दादा, आपलं सारंग आता ह्या जगात नाही राहिला. हे ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्याला प्रश्न पडतो की खरंच सारंग मेला का काय? बापरे, नाही नाही, असं जर झालं तर ना मला आता लगेच ओरडण्याची रडण्याची ॲक्टिंग करायला हवी, नाहीतर सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल. यावर ऐश्वर्या लगेच ड्रामा करायला लागते. ती म्हणते नाही नाही, हे शक्यच नाही आहे. माझं सारंग मला सोडून असं जाऊ शकत नाही. जोपर्यंत मी सारंगला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मी यावर विश्वासच ठेवणार नाही. मग सौमित्र देखील म्हणतो की अगं वहिनी, खरं आहे, मी स्वतः सारंगला बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी. मग पोलीस म्हणतात की सारंगच्या पत्नी आहेत ना ऐश्वर्या, त्यांना आमच्याबरोबर यावं लागेल त्यांची ओळख पटवण्यासाठी. मग त्यानंतर ऋषिकेश, जानकी, ऐश्वर्या, सौमित्र आणि अवंतिका सगळेजण मुर्द्या घरात येऊन उभे राहतात डेड बॉडी पाहण्यासाठी. आणि तिथे गेल्यावर जानकी आणि अवंतिका या दोघी खूप रडण्याचं नाटक करत असतात. त्यावर मग ऋषिकेश आणि सौमित्र त्या दोघींना धीर देत असतो. त्या दोघी म्हणत असतात की का हो सारंग भाऊजी, तुम्ही आम्हाला असं सोडून गेलात, शेवटचे नीट भेटले सुद्धा नाही. तसं तसं त्यांचं चालू असतं. त्यानंतर पोलीस ऐश्वर्याला सांगतात की या मॅडम, तुम्ही पुढे या आणि डेड बॉडी पहा. ऐश्वर्याची खरं तर हिंमतच होत नसते त्या डेड बॉडीवरचं पांघरून काढायची, पण ती हिंमत करून काढते आणि पाहते तर सारंग तिथे मेलेला असतो. ती म्हणते अरे बापरे, हा कसं काय मेला? आणि मग ती जोरात ओरडते सारंग, तुम्ही असं मला सोडून नाही जाऊ शकत, आणि तिथून निघून जाते. ऐश्वर्या तिथून निघाल्याबरोबर सारंग नाकातले 2 कापसाचे बोळे काढतो आणि म्हणतो हां, आत्ता जीवात जीव आला. माझा जीव किती कोंडला होता काय सांगू तुम्हाला. आणि सर्वांना देखील आनंद होतो कारण सर्व गोष्टी त्यांच्या प्लॅननुसार घडत असतात. यानंतर जानकी इन्स्पेक्टरांचे खूप आभार मानते. ती हात जोडून त्यांना म्हणत असते की खरंच तुम्ही आम्हाला खूप मदत केलीत. सारंग देखील त्यांचे आभार मानत असतो. मग ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, तू असं उठून नको बसूस, तू तर मुर्दा आहे ना, झोपून घे. मग ऐश्वर्या परत आली तर? यावर जानकी म्हणते की नाही नाही, ती परत नाही येणार. उलट तिला तर आता खूप आनंद झाला असणार आहे, ती बाहेर जाऊन नाचत असणार आहे. आणि खरंच ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. ती बाहेर जाऊन नाचत असते, खूप खुश असते. ती म्हणते की चला आता सगळी रणदिवेंची प्रॉपर्टी ही आता माझ्या नावावर होणार, माझ्या ताब्यात राहणार. येस. अरे हो, पण मला आता नाटक देखील करावं लागेल ना की मला दुःख झालंय, हे सर्वांना कळायला पाहिजे. यानंतर सारंगजवळ सर्वांनी एकत्र थांबायला नको कारण ऐश्वर्याला संशय येऊ शकतो. त्यामुळे अवंतिका आणि सौमित्र बाहेर जाऊन मजा पाहत असतात आणि इकडे जानकी सारंगजवळ थांबलेली असते आणि ऋषिकेश ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तू सगळी रणदिव्यांची प्रॉपर्टी जी आहे ती स्वतःच्या नावावर केली आहेस, असं मला माझ्या भावाने मरताना सांगितलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सुईच्या टोका एवढी सुद्धा प्रॉपर्टी मी तुला मिळू देणार नाही. एवढं बोलून आता ऋषिकेश तिकडून निघून जातो आणि ऋषिकेशने ऐश्वर्याला चक्क धमकी दिलेली असते. त्यामुळे आता ऐश्वर्या घाबरून जाते. तिला वाटतं की आता सगळी प्रॉपर्टी आपल्या हातून जाणार. आणि यानंतर इकडे घरी सारंगच्या अस्थी घरी आणलेल्या असतात. त्याचे अंत्यसंस्कार झालेले असतात आणि आता त्याच्या फोटोसमोर त्याच्या अस्थी ठेवलेल्या असतात. अवंतिका आणि जानकी खूपच रडत असतात, या नाटकच करत असतात आणि ऋषिकेश त्या दोघींना धीर देत असतो. आणि इकडे ऐश्वर्याचं देखील मंगळसूत्र, बांगड्या, जोडवं सगळं काही काढून टाकलेलं असतं. टिकली वगैरे पण काढून टाकलेली असती आणि तिला फक्त एक साधी साडी घातलेली असते आणि गळ्यात एक चेन असते आणि ती सुद्धा रडण्याचं नाटकच करत असते. आणि ऐश्वर्याच्या मनात विचार येतो की जर खरोखरच सारंग या जगामध्ये राहिलेलं नाही आहे तर सुमित्राईंना ही बातमी का दिली नाही आहे, त्यांच्यापासून हे का लपवत आहेत. मग ऐश्वर्या म्हणते की आता ही बातमी मी आईंपर्यंत पोहोचवणारच. मग ती बातमी सुमित्राला सांगण्यासाठी घरातून बाहेर निघते आणि हा भाग इथे संपतो. तर आता पुढील भागात नक्की काय होते हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.